नमस्कार मंडळी. तर लास्ट टाइम तुम्ही माझा गॅटलिंगवरचा व्लॉग पाहिला, तर यावेळेस आम्ही जाणार आहोत नॉर्थ कॅरोलायना या स्टेटमध्ये. तर तिथल्या ॲशविल या नैसर्गिक सौंदर्याने भरलेल्या टाउनमध्ये आम्ही जात आहोत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तेजल तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आज माझा व्लॉग असणार आहे ट्रॅव्हलिंग व्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे टॅम्पावरनं नॉर्थ कॅरोलायनाला. तर नॉर्थ कॅरोलायनाला आम्ही जाणार आहे आणि तिथे आम्ही राहणार आहे टायनी हाऊसमध्ये. तर आम्ही 5 दिवसाची ही ट्रिप काढलेली आहे आणि आम्ही दुपारी 1 वाजता निघालेलो आहे घरातनं, म्हणजे आमच्या टॅम्पा या प्लेसवरनं. तर तिथून आम्ही 2 स्टेट आत्ता क्रॉस केल्या, टॅम्पावरनं जॉर्जिया आणि आता आलेलो आहे साऊथ कॅरोलायनाला. तर आज आम्ही आता अर्धा एक तासाने वगैरे हॉल्ट घेणार आहोत, हॉटेलमध्ये थांबणार आहोत आणि मग आज तिथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहे नॉर्थ कॅरोलायनाला. तर आज आम्ही 5 तासाची जर्नी कंप्लीट करायची ठरवलेली आहे आणि उद्या जी उरलेली असेल ती 3 ते 4 तासाची जर्नी ती आम्ही उद्या कंप्लीट करणार आहे. कारण की टोटल 10-10.5 तासाचा रस्ता होता, तर एक दिवशीत तर काही करणं शक्य नव्हतं. तर असा आमचा प्लॅन आहे. तर तुम्हाला आता दाखवत साऊथ कॅरोलायनाची बॉर्डर. तर आम्ही आत्ता आलेलो आहे साऊथ कॅरोलायना, मी जसं तुम्हाला म्हटलं, आणि आम्ही रेस्ट एरियामध्ये थांबलो होतो आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या हॉटेलमध्ये, जिथे आम्ही रात्री थांबणार आहोत आणि मग त्याच्यानंतर उद्या आम्ही परत आमची जर्नी स्टार्ट करणार आहे टायनी हाऊससाठी. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8 आणि अजून पण इथे उजेड आहे, तुम्ही बघू शकता, बराच उजेड आहे अजून. तर आता आम्ही रेस्टॉरंटला जाणार आहे, खाणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाणार हॉटेलला. तर आत्ता आम्ही आलेलो आहे क्रॅकर बॅरल नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. तर माझ्या समोरच आहे, तुम्हाला दाखवते कसं दिसतंय. या हॉटेलमध्ये आलेलं आहे क्रॅकर बॅरल. तर आता आम्ही आलेलो आहे क्रॅकर्स अँड बॅरल्स या रेस्टॉरंटमध्ये. याची जी थीम आहे ती खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता की खूप सगळ्या ओल्ड गोष्टी ठेवलेल्या आहेत, केलेल्या आहेत. चीज केक, पॅनकेक तर इथे फार फेमस येते आणि इथे बरंच छान छान डिशेस मिळतात. तर आता आम्ही हे खाणार आहे चीज केक, पॅनकेक्स, आणि त्याच्यानंतर साईडलाच इथे हॉटेल आहे, तर तिथे थांबणार आहे आणि त्याच्यानंतर तिथे स्टे करून उद्या परत निघणार आहे आमच्या टायनी हाऊसच्या जर्नीसाठी. रेस्टॉरंट तर या ज्या रेस्टॉरंटची थीम आहे ती खूप मस्त आहे आणि काहीतरी युनिक आहे. तर या हॉटेलमध्ये त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तर या हॉटेलमध्ये मेनली 1900 साल आणि त्याच्या पुढचे आर्टिफॅक्ट्स म्हणजे कलाकृती म्हणू शकतो, तर त्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही माझ्या साईडला बघू शकता. तर त्यामुळेच मला हे रेस्टॉरंट खूप छान आणि युनिक वाटतंय. इथे हे असं गिफ्ट शॉप आहे आणि खूप छान छान गोष्टी ठेवलेल्या आहेत, म्हणजे लहान मुलं आले तर ते वेडेच होणार, काही ना काहीतरी उचलणारच इथून. तर बेसिकली ही बिझनेस स्ट्रॅटेजी आहे, अजून काही नाही. छान छान गोष्टी आहे. असे टॉईज आहेत, सॉफ्ट टॉईज, अशा युनिक गोष्टी, कार्ड्स, कपडे, सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत इकडे. मस्त आहेत सगळं. हॅलोविनचे पण टॉईज ठेवलेले आहेत इथे. आणि हा आहे शेटकिनीचा झाडू.
आता ऑर्डर देऊन अर्धा तास झाला आहे, अजून पण आमची ऑर्डर नाही आली. आणि इथे AC इतकं जास्त आहे, इतकी थंडी वाजते आहे. आणि इथे वाजलेले आहेत आता रात्रीचे 9:30. तर साईडलाच हॉटेल असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे. गाडी आणायची आणि साईडला फक्त पार्क करायची आणि मग हॉटेलमध्ये चेक इन करायचं. तर फायनली आमचं जेवण आलेलं आहे. पोटॅटो आहेत, पॅनकेक्स आहेत आणि एग्ज आहेत. मग आम्ही रात्री हे खाऊन गेलो हॉटेलमध्ये आणि मग नंतर आम्ही आमचा नेक्स्ट डेचा प्रवास स्टार्ट केला. तर लास्ट टाईम तुम्ही बघितलंच आम्ही माउंटन्समध्ये गेलेलो. यावेळेस पण आम्हाला माउंटन्समध्येच जायचं होतं, पण आम्हाला थोडंसं हटके करायचं होतं. नेहमीसारखंच आम्हाला हॉटेलमध्ये स्टे नव्हता करायचा. तर यावेळेस आम्ही ॲशविल नावाचं शहर निवडलं, जे की माउंटन्समध्ये आहे आणि जिथून बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजेच वॉटरफॉल, म्युझियम हे सगळं जवळ आहे. प्लस तिथे एक स्पेशल मॅन्शन पण आहे, जे की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेल. तर ॲशविल हे एक ब्लू रिज माउंटनमध्ये वसलेलं नैसर्गिक सौंदर्याने भरलेलं असं शहर आहे, ज्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. तर चला इथून पुढे बघूया ॲशविलमधले ब्लॉग्स. तर 2 दिवसाच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोहोचलेलो आहे ॲकॉनी बेल टायनी होम कम्युनिटीमध्ये. फुल कम्युनिटीच आहे इतर, सगळंच आहे इथे. मस्त आहे. काही काही लोक राहतात पण इथे. हे बघ, प्रत्येक घर सुंदर आहेत. हॅलो एव्हरीवन, आता मी आलेली आहे टायनी हाऊसला. तर हे टायनी हाऊस आहे मिल्स रिव्हर, नॉर्थ कॅरोलायनामध्ये. तर इथे साईडने सगळे माउंटन्स आहेत, इथे आणि इथे. आणि खास करून हा मोठा माउंटन आहे. दाखव यश. तर हे जे टायनी हाऊस आहे ते एका कम्युनिटीमध्ये आहे. तर इथे असे खूप टायनी हाऊसेस आहेत, जसं हे आणि त्याच्यापैकीच हे आहे. तर टायनी हाऊस म्हणजे बेसिकली छोटा हाऊस असतं. तर हे जे टायनी हाऊस असतं त्याच्यामध्ये एकदम सगळं कॉम्पॅक्ट असतं. तर आमचे जे बेड आहेत ते वर आहेत. तुम्हाला दाखवते हे कसं आहे टायनी हाऊस. चला या. आणि हा इथे हा चेअरचा एरिया आहे आणि इथे अम्ब्रेला पण आहे. तर तुम्ही ओपन करून इथे चहा वगैरे पिऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. चल. तर हे आहे टायनी हाऊस आणि हे आहे टेबल. इथे 2 चेअर दिलेले आहेत. तर हा वर्क डेस्क पण होऊ शकतो. तर हे आहे स्टूल, खूप छान आहे व्हाईट कलरचं. या आहे तिथे 2 विंडो, या इथे आणि इथे. हा आहे सोफा, एकदम छोटंसं आहे सगळं. आणि इथे या छोट्याशा जागेमध्ये पण खूप काही काही बसवलेलं आहे. हा आहे मिरर, हे आहे स्टोरेज, हा आहे किचन एरिया, हा आहे किचन एरिया. हे आहे 2 इंडक्शन टॉप, हा आहे ओव्हन, कॉफी मेकर, हे बेसिक भांडी सगळी जे मायक्रोवेव्ह मध्ये जातात. आणि हे आहे बेसिन. हा आहे टॉयलेट एरिया, छोटासाच आहे. आणि हा आहे मायक्रोवेव्ह आणि हा आहे फ्रीज. हे आहे छोटासा किचन, ज्या किचनमध्ये सगळं अवेलेबल आहे. तर आम्ही आता ग्रॉसरी शॉपिंग करून आलेलो आहे आणि सगळं फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मग रात्री इथेच कुकिंग करणार आहे. आणि आम्ही इथे 5 दिवस राहणार आहे. तर सकाळ संध्याकाळी इथे सगळं कुकिंग करणार आहे. जमलं तर आम्ही बाहेर जाऊ रेस्टॉरंटमध्ये, पण मोस्टली इथेच थांबायचा प्लॅन आहे. आणि मग इथे सगळं कुकिंग वगैरे करणार आहे, चिल मारणार आहे. आणि आसपासचे काही स्पॉट्स आहेत ते आम्ही फिरणार आहे. बट यावेळेस आमची अशी काही आयटनरी ठरलेली नाही आहे. तर आम्ही इथेच आसपासचे असे फेमस स्पॉट्स फक्त कव्हर करणार आहे. हायकिंगला जाणार आहे जमलं तर. आणि इथे एक कॅसल आहे तो बघणार आहे. तर तसं मी तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये सांगेलच पुढे. आणि इथे ही अशी लॅडर आहे, म्हणजे शिडी आहे आणि इथे वर असा बेड आहे. तर 2 लोक इथे झोपू शकतात. आणि याच्या साईडला समोरच अजून एक आहे, म्हणजे इथनं वर चढत जायचं. इथे एक मोठा बेड आहे वर. तर मी आत्ता टायनी होमच्या कम्युनिटीमध्येच फिरते आहे. तर तुम्हाला दाखवते इथले सगळे टायनी होम्स. तर हे एक आहे टायनी होम, खूप छान छान बनवलेली आहे तिथे. हे एक दुसरं आहे, एक तिसरं आहे. तर सगळीकडे असे टायनी होम्स आहेत तिथे. आणि या टायनी होम्समध्ये बेरीजचे झाड आहेत. म्हणजे मी जिथे गाडी पार्क केली त्याच्या साईडला ब्लूबेरीजचे झाड आहे.
काही ठिकाणी रास्पबेरीजचे झाडं आहेत आणि मस्त इथे सगळं निवांत आहे. छान पक्ष्यांचा आवाज येतोय आणि काही गाड्यांचे आवाज येत नाही आहे. निवांत वाटतंय, खूप छान. ईशान ब्लूबेरी पिक करतोय. ईशान गॉट सो मेनी. इकडे पण जाऊन येऊ आपण. चल. तर हे आहे आमचं टायनी हाऊस आणि टायनी हाऊसच्या साईडलाच आम्ही इथे कार पार्क केलेली आहे. हो का? तर संध्याकाळी असंच वॉकला गेल्यावर आम्हाला घराच्या मागे दिसला हा ससा आणि इतकं छान वाटत होतं त्याला बघून. म्हणजे हा असाच जंगलातनं पळत आलेला वगैरे ससा आहे आणि इथे खात बसला आहे. इथे खूप सारे बेरीज होते तर मे बी ते खात असेल. तर सगळ्या घरांच्या साईडला असे रास्पबेरीज, ब्लूबेरीज असे सगळे झाडं लावलेले होते. तर तुम्ही बिंदास तोडून खाऊ शकतात आणि इतके मोठे मोठे गुच्छ लागलेले होते की किती तोडले तरी रोज परत ते नवीन पिकत होते आणि तुम्ही ते खाऊ शकता. तर आत्ता आम्हाला इथे एक रास्पबेरीचं झाड दिसलंय. तर हे रास्पबेरी आम्ही तोडतोय आणि बघतोय कसे लागतात. तर आमच्या टायनी होमच्या मागेच असा हा छोटासा ब्रिज होता जो की मागच्या भागाला कनेक्ट करत होता आणि तिथे असा छोटासा झरा वाहत होता. एकदम स्वच्छ पाणी होतं तिथे. तर मी तुम्हाला आता वर जाऊन दाखवते. मी शिडी चढतीये आणि असं आहे वर. तर असा इथे बेड आहे. हा लॅम्प आहे छोटासा आणि त्यांनी काही बुक्स वाचायला दिलेल्या आहेत आणि आता मी वरच्या साईडला आहे. तर हे आहे छत आणि अजून एक बेड इथे पण दिलेला आहे पण इथे एकच माणूस झोपू शकतो आणि इथे 2 झोपू शकतात. तर असा आहे व्ह्यू. तर आता मी आमचं सगळं सामान आत आणलेलं आहे. ग्रोसरीज मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि यश आता बाहेर गेलेला आहे आणि मी वर बसली आहे आणि माझ्या खिडकीतनं असं दिसतंय, किती सुंदर दिसतंय. आणि इथे साईडलाच माझा पर्वत आहे आणि इथे आमची कार आहे. तर फुल निवांत वाटतंय आम्हाला. आणि आता आम्ही थोडंसं कुकिंग करणार आहे. ॲक्च्युली आम्ही जिथे जेवायला गेलेलो तर आम्ही इथे येताच एका ठिकाणी लंचला थांबलेलो. तर तिथनंच आम्ही थोडंसं जे उरलेलं होतं ते घेऊन आलो. तर इथे कशी आहे भाजी विथ राईस मिळतेच. तर मग आम्ही उरलेली भाजी आणि राईस घेऊन आलो आणि आम्ही इथे एका ग्रोसरी स्टोअरमध्ये थांबलेलो. तर तिथे आम्ही ज्या फ्रोझन ब्रोकोलीज असतात ना तशा काही गोष्टी आणल्या ज्याच्यामुळे आम्हाला आज रात्रीचं जेवण फटाफट बनवता येईल. नंतर समजा रात्री पाऊस नाही पडला तर आम्ही इथे कॅम्पफायर करणार आहे. तर कॅम्पफायरला लागणारं जे लाकूड आहे आणि जे रॉकेल आहे ते आम्ही आणलेलं आहे. तर इथे समोरच जागा आहे तर मग तिथे आम्ही करू शकतो. आणि इथे टेबल चेअर तर दिलेलंच आहे, तुम्ही बाहेर बघितलंच. तर मग आता आम्ही मस्त चहा बनवणार आहे आणि आता आम्ही बाहेर चहा पिणार आहे. तर मी आता मस्त चहा बनवणार आहे. आम्ही आमचं पाणी ऑलरेडी आणलेलं आहे. आम्ही ॲक्च्युली मोठी कॅन आणली आहे तर त्या मोठ्या कॅनमधनं याच्यात आम्ही टाकत राहतो म्हणजे सारखं सारखं बाहेर जा आणि त्या प्लॅस्टिकच्या बॉटल विकत घेण्याची गरज नाही. तर मी चहा बनवला आणि मस्त आल्याचा चहा आम्ही या अमरेलाच्या खाली पिला. तर तिथे 2 चेअर्स ठेवलेल्या होत्या आणि आता रात्रीची वेळ झालेली होती आणि जसाही काळोख झाला आम्हाला काजवे दिसायला लागले. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता हे जे चमकत आहेत ते काजवे आहेत. तर मला आठवतं लहानपणी आम्ही जेव्हा गणपती विसर्जनाला जायचो तेव्हा मी हे काजवे पाहिलेले आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी आज काजवे पाहण्याचा अनुभव आला. आणि इथे दूरपर्यंत मोठ्या बिल्डिंग नसल्यामुळे सगळीकडे पर्वत असल्यामुळे मस्त अनइंटरप्टेड व्ह्यू होता आणि त्याच्यामुळे काजवे अजून नीट दिसत होते. तर आम्हाला आज शेकोटी करायची फार इच्छा होत होती पण थंड अजिबात नसल्यामुळे आम्ही आज शेकोटी न करण्याचा डिसिजन घेतला.
तर हा होता माझा ॲशविल नॉर्थ कॅरोलायनाचा पहिला व्लॉग. अजूनही छान छान व्लॉग तुम्हाला बघायला मिळणारच आहेत. तुम्हाला जर आजचा माझा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.